सध्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत नाहीत तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये चर्चाही रंगू लागली आहे। आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून थेट अजित पवारांच्या समोरच छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी लोकसभेसारखा विधानसभेला खटाटोप नको, भाजपने 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलाय। आपल्या हक्काच्या जागा आपल्याला मिळायलाच पाहिजेत अशी मागणी छगन भुजबळांनी केली। तर लोकसभेला जागा कमी मिळाल्या तरी साताऱ्याच्या बदल्यात आपल्याला राज्यसभेला साताराच मिळणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर विधानसभेला मित्रपक्षांना योग्य सन्मान केला जाईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली। हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काय खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये घ्या। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्यासोबतचे जे 2 पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।